नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मस्त असं मिशोचं कलेक्शन, जे इतके भारी ब्लाऊज कलेक्शन आहे ना. त्यामुळे माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला माझं फेवरेट ब्लाऊज दाखवणार आहे, तो म्हणजे हा ब्ल्यू कलरचा. आणि तुम्ही इथे बघू शकता हा ब्लाऊजचा कलर इतका भारी आहे ना. आणि हे बघा त्याची डिझाईन बघा, हाताची खूप छान असं वर्क केलं आहे हे बघा. आणि इतकं भारी असं मस्त अशी डिझाईन आहे ना, त्याच्यामुळे खूपच छान आहे. आणि घातल्यावर तर हा ब्लाऊज इतका भारी दिसतो ना, आणि खूपच मस्त. आणि हे ब्लाऊज आहे ना, जर तुमच्याकडे अशी काठपदराची साडी वगैरे असेल तर तुम्ही त्या साडीवर हा जर ब्लाऊज वेअर केला ना, तर एवढी भारी दिसते ना, लूक एकदम मस्त दिसणार आहे. आणि ब्लाऊजचं कलेक्शन तर बघू शकता, इतकं भारी डिझाईन आहे. आणि कपडा पण एकदम असं सॉफ्ट आहे, त्याच्यामुळे असं घातल्यावर म्हणजे असं म्हणजे अंगाला असं लागणार नाही आणि चुरचुरणार पण नाही. तर हे बघा याची डिझाईन बघा आधी हातावरची. तर हा ब्लाऊज ना खूपच कमी प्राईजमध्ये मला भेटला आहे. तुम्हाला मी ह्या ब्लाऊजची ना लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता. तर हे बघा खूपच छान असं डिझाईन आहे हातावरती. आणि हे बघा बॅक साईडने बघा असा हा दिसतो गळा याचा. तर खूपच मस्त आहे आणि मला तर हा ब्लाऊज ना खूपच आवडतो, त्याच्यामुळे ना माझा हा फेवरेट ब्लाऊज आहे. तर सेकंड तुम्हाला मी ब्लाऊज दाखवणार आहे, हा एक आहे. हा पण बघू शकता तुम्ही, याचा कलर बघा किती छान आहे. आणि दुसरं म्हणजे हे बघा, ह्याची पण सेम डिझाईन आहे, फक्त कलर डिफरंट आहे. आणि डिझाईन तुम्ही बघू शकता, इतका भारी आहे ना. आणि जास्त करून हा ब्लाऊज आहे ना, तुम्ही तुमची पिंक कलरची साडी असेल किंवा ग्रीन असेल, त्या साडीवरती हा ब्लाऊज एकदम उठून दिसतो. आणि आपल्या ज्या काठपदराच्या साड्या असतात ना, तर त्या साड्यांवरती तर हा ब्लाऊज ना एक नंबर दिसणार आहे. आणि याचा कलर तुम्ही बघू शकता. आणि बॅक साईडने बघा असं तुम्हाला याचा गळा दिला आहे. आणि तुम्हाला जर साईज तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे मागू शकता आणि अल्टर पण म्हणजे करू शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तुमच्या साईजने अल्टर करू शकता. तर हा पण माझा खूप फेवरेट माझा ब्लाऊज आहे. आणि हा मी अजून वेअर केला नाही आहे, पण लवकरच तुम्हाला मी हा वेअर करून याच्यावर एक व्हिडिओ नक्कीच बनवून दाखवेल. सेकंड माझ्याकडे एक ब्लाऊज आहे, तो म्हणजे हा बघा, हा कलरचा आहे, त्याला आपण वांगी कलर बोलतो असं. तर हे बघा ह्याची पण डिझाईन बघा हाताची खूपच मस्त आहे. आणि हे बघा ह्याचं वर्क बघा तुम्ही, आणि कपडा पण एकदम सॉफ्ट आहे. आणि हे बघा ब्रायडल म्हणजे बघा, जर मला नऊवारीवरती वगैरे वेअर करायचं असेल ना, तर हे बघा हा ब्लाऊज एक नंबर आहे. आणि ब्रायडलसाठी पण बघा मुली असे ब्लाऊज वगैरे घालतात नऊवारी साडीवर, किंवा तुमच्याकडे अशा काठपदराच्या साड्या असतील तर त्या साड्यांवरती ना हा ब्लाऊज खूपच मस्त दिसतो. किंवा आपल्या पैठणी साड्या असतात, तर पैठणी साड्यांवरती पण तुम्ही हा ब्लाऊज वेअर केला ना, तर मस्त असं ब्लाऊज आहे, कुठल्या पण साडीवर येऊ शकतो आणि खूपच छान आहे. आणि बॅक साईडने तुम्ही बघू शकता असं आहे फ्रंटने, आणि बॅक साईडने असं याची डिझाईन आहे. नेक्स्ट आहे हा पिंक कलरचा ब्लाऊज. तुम्ही हा ब्लाऊज बघू शकता. हा तर मला फक्त हा ब्लाऊज मी जेव्हा परचेस केलं तेव्हा हा मला 160 रुपयाला भेटला होता. अनबिलिव्हेबल, विश्वास पण नाही तुम्ही ठेवू शकत, कारण इतका स्वस्तमध्ये मला हा भेटला आहे. तुम्हाला मी साईडला स्क्रीनशॉट पण देईल मी हा ब्लाऊज कितीला परचेस केला होता, तर तुम्ही बघू शकता. आणि ह्याचं पण बघा हाताला अशी खूप छान अशी डिझाईन आहे, मी ते बघू शकताय बघा किती मस्त अशी डिझाईन आहे. आणि वर्क पण खूपच मस्त केलं आहे. आणि हे बघा बॅक साईडने ना तुम्हाला हा असा दिसणार आहे, हे बघा. आणि हा पण ब्लाऊज आहे ना, तुमच्याकडे जर ग्रीन कलरची साडी असेल किंवा रेड असेल, तर त्या साड्यांवरती ना असे ब्लाऊज खूपच उठून दिसतात. आणि ह्याला आहे ना फुडून आहे लावायला हुक्स. तर हे बघा खूपच मस्त असं ब्लाऊज आहे. तर मस्त असं तुमच्याकडे पैठणी वगैरे साडी असेल तर त्या साडीवरती पण छान दिसणार आहे. आणि अशा आपल्या साधं सिंपल साड्या असतात ना, त्याच्यावर पण जर तुम्ही हा ब्लाऊज वेअर केला तर खूपच मस्त दिसणार आहे लूक तुमचा. नेक्स्ट माझ्याकडे आहे ग्रीन कलरचा. ह्याची पण डिझाईन बघा एकदम सिंपल आहे आणि कॉम्बिनेशन छान आहे. ग्रीन कलर आहे
त्यामुळे हा ब्लाऊज पण ना म्हणजे रेड साडीवरती, पिंक साडीवर, ब्ल्यू साडीवर साडी असेल तर त्याच्यावर सुद्धा हा ब्लाऊज छान दिसणार आहे. आणि हे बघा खूपच छान आहे आणि कपडा पण एकदम असा हे आहे, सॉफ्ट आहे, म्हणजे धुतल्यावर म्हणजे तरी काही प्रॉब्लेम नाही, कलर पण जात नाही आहे. आणि हे बघा हा पण मी एक ब्लाऊज वेअर केला होता माझ्या नऊवारी साडीवरती. तर हे बघू शकता तुम्ही, याची डिझाईन बघा किती मस्त आहे. आणि बॅक साईड फ्रंटने हा असा दिसतो आहे आणि ह्याला बॅक साईडने हे बघा असं आहे. तर हा बॅक साईडने असं गळाचा तुम्हाला दिसेल याचा. तर खूपच मस्त आहे आणि घातल्यावर तर एकदम भारी दिसतो. नेक्स्ट तुम्हाला मी दाखवणार आहे तो म्हणजे माझ्याकडे पार्टीवेअर साड्यांवरचे ब्लाऊज आहे. तर त्यातला फर्स्ट ब्लाऊज मी तुम्हाला आता दाखवते. तर हा बघा, हा असा मरून कलरचा एक ब्लाऊज आहे माझ्याकडे. तर हा पण ब्लाऊज खूपच मस्त आहे, कारण आपल्या साध्या सिंपल जरी साडी तुम्ही जरी घातली आणि त्याच्यावरती जरी हा ब्लाऊज जर तुम्ही वेअर केला ना तर खूपच मस्त असं साडीचा लूक दिसतो. आणि हे बघू शकता तुम्ही, इतका स्टायलिश आहे ना आणि खूपच मस्त आहे. तर हे बघा एवढा भारी याची डिझाईन आहे आणि मस्त आहे. कसा पण म्हणजे वेअर करा, अंगाला टोचत नाही, काही नाही. आणि साध्या सिंपल साडीवर जर तुम्ही हा ब्लाऊज वेअर केला ना तर खूपच छान लूक येतो. आणि असे पार्टीवेअर ब्लाऊज असावे, कारण आपल्याकडे काही प्रोग्राम असतात, बड्डे पार्टी वगैरे असेल किंवा काही प्रोग्राम असेल तुमच्या घरी, तर त्या प्रोग्रामसाठी तुम्ही हा ब्लाऊज नक्कीच घालून बघा आणि घेऊ शकता तुम्ही. मिशोवरती तर एकदम स्वस्तामध्ये तुम्हाला हा ब्लाऊज भेटतो. त्याच्यामुळे हा ब्लाऊज खूपच मला आवडला आणि हा कलर पण खूपच मस्त आहे बघा. असे कलरचे ब्लाऊज घेतले ना म्हणजे आपल्या कुठल्या पण साडीवर वेअर करू शकता आणि कलर पण हा एकदम भारी दिसतो. त्याच्यामुळे कलरमध्ये पण कलर नेक्स्ट हाच पॅटर्न, पण हा कलर फक्त वेगळा आहे. तर हा ब्लाऊज ना तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितला असेल, मी हेअरस्टाईलची व्हिडिओ केली होती, त्याच्यामध्ये मी हा ब्लाऊज वेअर केला होता. मी बघू शकता ह्याचं हा पण डिझाईन बघा, ह्या ब्लाऊजची इतकी मस्त अशी डिझाईन आहे ना, हे बघा. आणि धुवायला पण एकदम सोपा आहे, म्हणजे धुतला ना तरी पण ह्याचा कलर जात नाही. फक्त एवढीच की ब्रश वगैरे ह्याच्यावर मारायचा नाही. आणि हे बघा असं ह्याचं पॅटर्न आहे, तर खूपच मस्त आहे. आणि नेक्स्ट तुम्हाला मी दाखवणार आहे तो म्हणजे गोल्डन कलरचा ब्लाऊज, जो तुम्ही आपल्या साऊथ इंडियन लोक बघा जास्त करून असे ब्लाऊज वगैरे जास्त वेअर करतात. आणि आपल्याकडे जर व्हाईट वगैरे साडी असेल, असं काठ असेल तिला गोल्डन वगैरे, किंवा रेड साडी असेल तिला असं गोल्डनचा काठ वगैरे असेल, तर हा ब्लाऊज तुम्ही त्याच्यावर घालू शकता. बघा एकदम सिम्पल अशी डिझाईन आहे, खूप जास्त हे नाही आहे. आणि ह्या ब्लाऊजला मेन म्हणजे शाईन बघा किती आहे, असं चमकतो. म्हणजे इव्हनिंगला जर तुम्ही घातला ना तर हे बघा असे याला शाईन आहे बघा किती चमकतो. तर हा खूपच मस्त आणि एकदम सिम्पल आहे. बॅक साईडने बघा असायचा गळा आहे, तर हे बघा बॅक साईडने असायचं हे गळा आणि खूपच सिम्पल असा ब्लाऊज आहे, खूपच मस्त. आणि हे बघा एवढा भारी आहे ना, म्हणजे कुठल्या पण साडीवर तुम्ही हा ब्लाऊज वेअर करा, एक नंबर तुम्हाला दिसणार आहे लूक. आणि ह्या कलरचा पण ब्लाऊज असला पाहिजे आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये. आणि नेक्स्ट आहे हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज. तर हे हा पण एक पार्टीवेअर साडीवरचाच आहे. तर हे बघा ह्याची डिझाईन बघा, हा पण मिशोवरूनच घेतला आहे. माझे सगळे ब्लाऊज हे मिशोवरचेच आहेत, त्याच्यामुळे ना मी तुम्हाला सगळ्या ब्लाऊजची लिंक देणार आहे. तुम्ही हे बघू शकता, याची पण बॉर्डर आणि मस्त असं झिकझॅक अशी ह्याची हे आहे, टिकल्या वगैरे असे वगैरे लावले आहेत. फक्त ह्याच्यावर ना ब्रश तुम्ही मारू नाही शकत, बाकी वॉशेबल तुम्ही असं करू शकता. मशीन वगैरेमध्ये टाकू शकता, काही हे निघत नाही. पण हे बघा खूपच मस्त असं आहे आणि घातल्यावरती तर एकदम भारीच लूक दिसतो. त्याच्यामुळे माझा पण हा खूपच फेवरेट ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज ना सगळ्या साड्यांवरती येतो, त्याच्यामुळे हा ब्लाऊज पण नक्कीच असावा. नेक्स्ट माझ्याकडे आहे हा ग्रे कलरचा ब्लाऊज आणि हा पण बघा स्ट्रेचेबल आहे. तुम्ही कसं पण म्हणजे तुमच्या साईजप्रमाणे मागवा. आणि हे बघा स्ट्रेचेबल आहे, तुम्हाला वेगळं काही शिलाई वगैरे मारण्याची काहीच गरज नाही आहे. कारण हे बघा
खूपच मस्त आणि साधा सिंपल आहे. आपल्या ज्या साध्या सिंपल रोज आपण ज्या साड्या वेअर करतो घरामध्ये वगैरे, तर रोजच्या साड्यांसाठी किंवा ऑफिसला वगैरे जातात ज्या लेडीज, त्यांनी असे ब्लाऊज नक्कीच घेऊन ठेवा. कारण हे ब्लाऊज कसे एकतर आपल्याला जे घातल्यावर असं टोचल्यासारखं पण वाटत नाही आणि शिवाय आपण हे ब्लाऊज कसे इझिली घालू शकतो ना, बटणं लावायची गरज आहे ना काही, म्हणजे एकदम असं घालायचं आणि मस्त असं छान असा ब्लाऊज आहे हा. नेक्स्ट माझ्याकडे आहे हा गोल्डन. तर हा पण एक ब्लाऊज नेहमी असावा, कारण साड्या आपल्या ज्या काही सिंपल वगैरे साड्या असतात तर त्यांच्यावरती हा ब्लाऊज खूप छान वाटतो. बघा ची डिझाईन बघा, खूप मस्त अशी डिझाईन आहे, साधी सिंपल आहे आणि आपण स्ट्रेचेबल आहे आणि याचा कपडा पण बघा खूपच मस्त आहे. हे बघा खूपच छान आहे आणि माझा पण हा फेवरेट आहे. नेक्स्ट आहे हा रेड कलरचा ब्लाऊज. तर हा आहे ना मी वॉश केला, पण तुम्हाला एक खरं सांगते, मी काही खोटं बोलत नाही. हा वॉश केल्यानंतर आहे ना, हे बघा ह्याची ना जरा, हे बघा पहिला हा खूप चांगला होता, पण वॉश केल्यानंतर थोडं ह्याची ही चमकी असते ना ती जरा उतरली आहे, म्हणजे बघा कलर थोडा हे झाला आहे. तर हा ब्लाऊज म्हणजे कसं वन टाईम तुम्ही यूज करू शकता, पण बाकी वेळेस हा ब्लाऊज मला काय आवडला नाही. कारण हे बघा ह्याची सगळी चमकीनं निघून गेली आहे. त्याच्यामुळे हा ब्लाऊज तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या, नाही तर नका घेऊ. पण मी जे आहे ते तुम्हाला मी खरं सांगितलं, कारण वॉश केल्यानंतर हे बघा ह्याची आहे ना ही निघाली आहे. त्याच्यामुळे हा ब्लाऊज तुमच्यावर आहे, तुम्हाला पाहिजे तर घ्या. मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचीसुद्धा लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये, बट तुमच्यावर डिपेंड आहे. पण घातल्यावर पण हा छान दिसतो आणि जरी हे गेली समजा डिझाईन, तर तुम्ही असं रेड म्हणून तुम्ही कुठल्या पण साडीवरती वेअर करू शकता, खूपच छान दिसणार आहे. आणि हा पण ब्लाऊज छान आहे तसं म्हणायला गेलं तर, पण फक्त एवढंच आहे की वॉश केल्यानंतर ही अशी डिझाईन याची निघून गेली आहे, चमकी होती ती. त्याच्यामुळे हा ब्लाऊज तुम्हाला वाटलं तर घ्या, नाहीतर नका घेऊ. पण मी माझा जो रिव्ह्यू होता तो मी तुम्हाला देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ माझा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग भेटू नव्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.